कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। सह्याद्रीच्या राकट उपरांगांमध्ये वसलेल्या रसाळगडावर एक वेगळीच आणि प्रेरणादायी मोहीम पार पडली। दृष्टिहीन बांधवांना गिरिभ्रमणाचा थरार अनुभवता यावा या उद्देशाने दिव्यांग स्नेही उत्तम कुमार जैन यांच्या पुढाकारातून आणि मुंबईच्या नयन फाउंडेशनच्या सहकार्याने ही अनोखी सहल आयोजित करण्यात आली। तब्बल 80 दृष्टिहीन सहभागी विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिक रसाळगडाच्या दिशेने निघाले। गडावरील महाद्वार, पायऱ्या, हनुमान मूर्ती आणि तोफा यांना स्पर्श करत त्यांनी इतिहासाचा जिवंत अनुभव घेतलाय। गडावर वन्यजीव, पर्यावरण आणि प्रथमोपचार यावर तज्ञांनी मार्गदर्शन केलं। महाराजा प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी गडावर नेआण, भोजन आणि सुरक्षा याची जबाबदारी सांभाळली। गाणी, संवाद आणि महाराष्ट्र गौरव गीतानं वातावरण भारावले। सहभागी बांधवांनी हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील असा असल्याचं सांगत आयोजकांचे आभार मानलेत। ही मोहीम साहस, इतिहास आणि आत्मविश्वासाचा सुंदर संगम ठरली आहे। याच्यात काही शंकाच नाही। तुमच्या हातून नेहमीच शिवकार्य, धर्मकार्य, दुर्ग संवर्धन, समाजकार्य करण्याचे भाग्य तुमच्या वाट्याला यावं अशी आम्ही आशा व्यक्त करतो। नेहमीच तुमचं सहकार्य, प्रेम महाराजा प्रतिष्ठान खेड सोबत राहू। नाही, फारच छान वाटलं आणि माझ्यासाठी पहिल्यांदा होतं। माझे बरेचसे मित्र 15 वर्षापासून करतायत, अगदी 18 वर्षाची मुलांपासून ते 50 वर्षाची म्हणजे मिडल एज मुलं त्यांना घेऊन मदत करतात आणि इट वॉज अमेझिंग, वाईट अनबिलिव्हेबल। थँक्यू व्हेरी मच नयन फाउंडेशन, थँक्यू आमचे जैन साहेब, त्यांनी संभव केला आमच्यासाठी। खूप बरं वाटलं। मी पण ब्लाइंड आहे, आम्हाला तशा पण संध्या कमी असतात अशी बाहेरची कुठली मोहीम करायची। महाराज प्रतिष्ठानचे आभार आहेत की जरी अगदी ॲक्सेसिबल गड मिळाला आम्हाला थोडं ट्रेकिंग करायला। माझं तर ठीक आहे, थोडंफार बसतो, पण काही लोक ज्यांना अगदी चांगले मोठे गड करता येत नाही ट्रेकिंग, त्यांना बघून आनंद आला। फॅमिली सगळे आले, मुलांना पण मग एक्सपोजर मिळतं, मग चांगला एक्सपिरियन्स आहे। पुन्हा एकदा आपल्या रसाळगडच्या ह्याच्यासाठी मी पुन्हा एकदा निखिल जामसुंडेकर, आपले उत्तम दादा जैन सर, पुन्हा प्रणव मापुसकर महाराजा प्रतिष्ठानचे, अशा तिघांचे विशेषतः आभार मानतो। त्यांनी खरोखर खूप चांगल्या रीतीने अगदी सकाळपासून जे आम्हाला टीमवर्क पाहिजे होतं, व्हॉलेंटिअरची मदत होती, खूप चांगल्या प्रकारे भोजनाचा पण आस्वाद दिला, खूप चांगल्या प्रकारे एक सेशन पण आपलं चांगलं झालं। त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या महाराजा प्रतिष्ठानचे खूप खूप धन्यवाद मानतो। पुन्हा उत्तम जैन सरांचं पण खूप खूप आभार आणि निखिल जामसुंडेकर यांचे देखील आभार।